अरे देवा, हे काय झालं माझ्याकडून? प्रत्येक वेळी माझ्याकडून असंच होतं, करायला जाते एक आणि होतं दुसरं. तर झालं काय तर ते तुम्हाला पुढं सांगतेच. तर त्या अगोदर मी माझं रुटीन शेअर करते. तर आज आहे 7वी माळ आणि आजचा रंग आहे ऑरेंज कलर. तर माझ्याकडून काय झालं आहे तर ते हेच आहे, तर ते मला पुढं सांगतेच. त्या अगोदर हे बघा, मी आणि दादू आणि रियाची सकाळी सकाळी अशी गंमत सुरू होते. तर दादू आणि रियाला म्हणत होते की ब्लॉगमध्ये हाय करा हाय करा, पण ते काही करत नव्हते. म्हणजे रियाला बाय म्हणलं की रिया बाय करायला लागते, पण हाय तेवढं काही त्यांना काही समजत नाही आणखी. तर त्यामुळं बघा ती किती सुंदर गोड आवाजात बाय म्हणत होती आणि आम्ही तिघं पण हसत होतो. त्यानंतर मग मी फ्रेश झाले आणि सगळ्यात अगोदर जे काम असतं माझं तर ते म्हणजे देवाची पूजा. तर आज घटाला मी जी आपली हराळी असते त्याची माळ घातली होती आणि त्यानंतर मग देवीची आरती केली. त्यानंतर मग जी काही माझी घरातली कामं असतात, स्वयंपाक बाकीचं जे काम राहिलेलं असतं तर ते केलं. आणि तर बघा, जे माझ्याकडून आज चूक झाली ती म्हणजे की ही काशीफळा असतो ना, तर ते मी उकडायला टाकला होता ह्या दोघांसाठी. पण काय झालं की माझ्याकडून थोडं पाणी कमी झालं आणि ते पूर्ण करपला. म्हणजे मला काही याचं तर मी काही कधी हे उकडला नव्हता आणि मला काही माहिती नव्हतं थोडंसं पाणी टाकायचं आणि उकडायचं. तर त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि उकडायला ठेवलं होतं. तर त्यामुळे कदाचित तो करपून गेला सगळा. आणि 3 फोडी टाकल्या होत्या, त्यातली एकच फोड व्यवस्थित राहिली आणि बाकीच्या दोन्ही फोडी करपल्या होत्या. तर माझ्याकडून असंच काहीतरी होत राहतं. म्हणजे नवीन काय करायचं म्हणलं की प्रत्येकाकडून तर चूक होतच राहते, तर त्याचं काही नाही. तर खूप दिवस झाले की मला दोघांचंही दांडियाचं शूट करायचं होतं, पण ते काही जमलं नाही. म्हणजे सगळ्यांची तब्येत काही ठीक नव्हती त्यामुळं, आणि आज काही वातावरण व्यवस्थित नव्हतं, तरी पण म्हणलं की आज शूट करायचंच आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं 10वा महिना त्यांना कंप्लीट 22 तारखेलाच झाला आहे, पण इतक्या दिवस ते त्यांचं शूटच केलं नाही दुखण्यामुळं. तर त्यामुळे म्हणलं की आज दोन्ही पण करावं. आणि ह्याच ड्रेसवरती मी दोघांचंही 10 महिन्याचं फोटोशूट केलं. तर प्रत्येक वेळी मी त्यांचा अगोदरच फोटोशूट करते, म्हणजे प्रत्येक महिन्याला, पण यावेळेस पुढं ढकललं कारण की त्या दोघांचीही तब्येत काही ठीक नव्हती आणि आमच्या फोटोग्राफरची बी तब्येत ठीक नव्हती. फोटोग्राफर म्हणजे आणि रियाच्या पप्पाची सुद्धा तब्येत ठीक नव्हती, तर त्यामुळं यावेळेसचं फोटोशूट पुढं ढकललं. तर फोटोशूट करायचं म्हणलं की एवढं यांनी परेशान केलं की बघायचं कामच नाही. तर असं तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.